प्रत्येकाच्या हॉस्टेलमध्ये किंवा रूममध्ये ना एखादा तरी व्यक्ती राहतो जो की ना आपल्या तब्येतीची काळजी घेत असतो. आमच्या रूममध्ये ना हा गडी जो की अशा बाबतीत आहे ना आम्हाला मोटिवेशन देत राहतो. पण आम्ही ऐकून करण्यासारखे जेव्हा कळतं की पेपर संपले मग काय झोपेतून उठायचा टाइम टेबलच नसतो. आता काही पोरं पेपर झालं ट्रिपचा प्लॅन करतात की आपल्याला इकडे जायचं का तिकडे जायचं. पण आमचा प्लॅन एकदम सोपा आहे. आपला बोरिया बिस्तर बांधायचं आणि गावी निघायचं. मग काय बोलवली रिक्षा, टाकल्या सगळ्या बॅगी आणि निघालो. आता गावाकडे निघायचं आहे मग त्या तिकीटासाठी पैशांचा जुगाड तर करावंच लागेल. आता पुरुषांना राहतं फुल तिकीट, त्यासाठी जादा पैसे लागतात. महिलांसारखं थोडी आहे की हाफ तिकीटमध्ये काम चालून जाईल. रिक्षावाला पण कमालच होता, त्यांनी आम्हाला अर्ध्या रस्त्यातच सोडलं. तो बोलला आता इथून पुढे तुम्ही पायी जा. घरी जायचं असेल तर मग थोडेसे कष्ट तर घ्यावंच लागेल. आता या लालपरीत पण एवढी गर्दी राहते की बसायला जागा तर भेटते पण ती सगळ्यात शेवटी. बसमध्ये मागं बसण्याचे फायदे तर माहित नाही, पण नुकसान येऊन जातं की तुमच्या बॉडीला फ्रीमध्ये मसाज भेटून जाते आणि ती फ्रीची मसाज आहे तुम्हाला अजून दुखणं देऊन जाते. जर एवढा लांबचा प्रवास करायचा असेल तर मग बसला पण थोडासा आराम तर द्यावाच लागतो. फक्त तो जास्त वेळ नाही होऊन जायला पाहिजे. तर बसला फक्त 15 मिनिटं थांबायचं होतं, पण लोकांच्या जेवणामुळे 15 मिनिटाचे अर्धा तास कधी होऊन जातो ते कळतच नाही. बसमध्ये आता एंटरटेन करायला कोणतरी पाहिजे. आता किती वेळ लोक आपण झोपू शकतो आणि मोबाईलमध्ये फोटो घालू शकतो. बसमध्ये बसून बसून बोर होऊ नये म्हणून त्याची कमी या छोट्या स्पायडरमॅनच्या फॅनने केली. कधी कधी सीटवरती उभं राहून लटकायचा, नाहीतर नुसता बसमध्ये चक्रा मारायचा. शेवटी त्याचं पण लहानपणच होतं, त्याला आनंद होत होता अशा गोष्टी. आता याचा चक्रा मारायचं चालूच राहील, पण तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून जा.